मित्र हो नमस्कार. मराठी सारस्वत श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या एकाच ओवीतून दोन सुंदर असे गोड असे दृष्टांत प्रेमाच्या संबंधानं देतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अहो तान्हयाचे लागता झटे तव अधिकची पान्हा फुटे रोषे प्रेम दुनवटे पढियंताचे. पहिला दृष्टांत आहे तो आई आणि बाळाचा आहे. बाळ ज्यावेळी लहान का असतं, आईला पीत असतं, त्यावेळी दूध पिण्यासाठी आईला ते जेवढं झटतं तेवढा आईला अधिक पाना फुटतो. हे ज्ञानोबारायांनी आई मुलाच्या प्रेमाचं उदाहरण दिलेलं आहे. आणि दुसरं उदाहरण श्री ज्ञानोबाराय देतात ते म्हणजे नवरा बायकोचं प्रेम असेल, मित्र मित्राचं प्रेम असेल, बहीण भावाचं प्रेम असेल, किंवा मुलाचं आणि त्याच्या पालकांचं प्रेम असेल. या प्रेमामध्ये गंमत अशी होते, ते लोक एकत्र राहतात आणि एकत्र राहण्यामुळे कधी कधी एखाद्या गोष्टीवरून विसंवाद होतो. विसंवादाचं वादात रूपांतर होतं आणि वादाचं पुन्हा भांडणात रूपांतर होतं. भांडणं दोन ठिकाणी होतात. एक प्रेमात होणारं भांडण, दुसरं द्वेषातून होणारं भांडण. द्वेषातून होणारं भांडण हे राग, हिंसा आणि असमाधान वाढवतं. तर प्रेमातून होणारं भांडण हे अहिंसा, समाधान आणि केवळ प्रेम आणि प्रेमच वाढवतं. ज्यावेळी वाद झालेले असतात त्यावेळी थोडं थांबावं, काही काळ जाऊ द्यावा आणि काही काळ गेल्यानंतर वाद निवळतो, निखळतो आणि मग आपल्या लक्षात येतं ते ज्ञानोबाराय टिपतात, रोषे प्रेम दुनवटे पढियंताचे. ज्यावेळी भांडणं होतात आणि भांडणं होऊन तुम्ही एकत्र येता त्यावेळी मराठी भाषेतला एक सुंदर शब्द, सुंदर अलंकार ज्ञानोबाराय वापरतात. ते म्हणतात दुनवटे. दुनवटे म्हणजे वाढतं, म्हणजे अलीकडच्या भाषेत ते दुप्पट होतं, इंग्लिश भाषेमध्ये ते डबल होतं. भांडणानं प्रेम डबल होतं, वाढतं, दुप्पट होतं. भांडणं जरी झाली ना तरी प्रेमी माणूस मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे आणि ते जपणं हे महत् भाग्याचं लक्षण आहे. तेव्हा प्रेमी माणसं जपा. आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की कितीही भांडणं झाली तरी भांडणाला एक सीमारेषा राहू द्या. टोकाला गेलेली भांडणं ही आयुष्यात विनाश घडवतात आणि एका सीमारेषेत राहिलेली जी भांडणं आहेत, जे नातं आहे ते आयुष्यात विकास घडवतं. म्हणून आपलं नातं जपा